Hello. Today we are going to start the geometry, that is mathematics part 2 of your 10th class. Geometry mathematics part 2 मध्ये तुम्हाला जो फर्स्ट चॅप्टर आहे that chapter is called similarity. आता similarity चॅप्टर मध्ये this is a chapter related to your triangles. तुमचे जे त्रिकोण असतात या त्रिकोणाच्या संबंधित हा चॅप्टर आहे. 9th क्लासमध्ये तुम्ही ट्रायंगल्समध्ये असणारी सिमिलॅरिटी स्टडी केलेली आहे. तर त्याच्याशी रिलेटेड काही थिअरम्स आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. या चॅप्टरमध्ये बीपीटी दॅट इज द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम हे एक इम्पॉर्टंट थिअरम आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तशाच पद्धतीनं द थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हे एक इम्पॉर्टंट थिअरम या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. तर ते थिअरम्स वगैरे क्लिअरली पाहण्यासाठी या चॅप्टरमध्ये फर्स्ट जो पॉईंट तुम्हाला आहे अँड दॅट पॉईंट इज रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. ही एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहात आणि यामध्ये 3 डिफरंट कंडिशन्स देखील आपल्याला पाहायचे आहेत. मी पुन्हा हेडिंग सांगतोय, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, एनी टू ट्रायंगल्स. काय प्रॉपर्टी आहे पहा, दिस द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज equal to the ratio of product of their bases and corresponding heights. The ratio of area of two triangles is equal to the ratio of their product of their bases and corresponding heights. म्हणजे काय, तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढं असतं. तर ते पाहू. त्यासाठी एक्झाम्पल साठी मी 2 ट्रायंगल्स घेतले, दॅट इज ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. या 2 ट्रायंगल मध्ये BC हा ABC चा बेस आहे, तर AD ही हाईट आहे. सिमिलरली QR is the base of this triangle and PS is a height. आता तुम्हा सर्वांना एरिया ऑफ ट्रायंगल त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. तर त्याप्रमाणे मी फर्स्ट काय करेन, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ BC इंटू AD. याला आपण इक्वेशन 1 असं म्हणू. सिमिलरली in triangle PQR, area of triangle PQR is equal to half QR into PS. This is equation number 2. दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांना त्यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण मांडलेलं आहे. आता एक काम करू, डिवाइड दिस इक्वेशन 1 by equation 2. So what happened? When we divide equation 1 by equation 2, so we get area of triangle ABC upon area of triangle PQR, that is equal to half BC into AD divided by half QR into PS. ह्या रेशो मध्ये जो हाफ आहे हा दोन्ही साइडचा आपण कॅन्सल करून टाकू आणि फायनली पहा BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. म्हणजे फायनली ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा जो रेशो आहे हा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसचा रेशो आणि करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो यांच्या प्रोडक्ट एवढा आलेला आहे. So this is very important, one of the property जे आपल्याला BPT that is basic proportionality theorem करण्यासाठी आवश्यक आहे. हा प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ ट्रायंगल्स यामध्ये आपण आता 3 कंडिशन्स बघणार आहोत. आता पहा,
आपण जी प्रॉपर्टी स्टडी केलेली आहे ती अशी होती की रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट्स. ह्याला आपण शॉर्टली असं लिहू शकतो A1 as A2 that is the ratio of area of two triangle is equal to B1 as B2 into H1 as H2. This is the ratio of base and this is the ratio of height. याप्रमाणे आपण यांना लिहू शकतो. आता पहा याच्यामध्ये जी फर्स्ट कंडिशन आपण इथं बघणार आहोत. या कंडिशन मध्ये काय सांगितलं की असे दोन ट्रायंगल माझ्याकडे आहेत की ज्यांच्यामध्ये हाईट सेम आहे. इफ हाईट इज सेम देन द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आता असे दोन ट्रायंगल मी तुम्हाला इथं काढून दाखवतो पहा. समजा माझ्याकडे हे दोन ट्रायंगल आहेत की ज्यांच्यामध्ये हाईट कशी आहे कॉमन आहे. सो दिस इज द टू ट्रायंगल्स हियर. सी A, B, C and D. आता ट्रायंगल A, B, C मध्ये हाईट आपण इथं जर AE कन्सिडर केली तर ट्रायंगल ACD ची देखील हाईट कशी आहे AEच आहे. म्हणजे या ठिकाणी हे तिन्ही ट्रायंगल तुम्ही पाहू शकता ABC असेल ACD असेल किंवा ABD असेल. ह्या तिन्ही ट्रायंगलची हाईट कशी आहे सेम आहे. तर ह्या केसमध्ये the ratio of area of triangle is equal to the ratio of base. Condition number 2, if the bases are equal then the ratio of area is equal to their heights. Such a triangles are like this: A, B, C, D. Triangle ABC and triangle DBC, these are the triangles having common base. So the ratio of their area is equal to their height ratio. Now the third condition, if H1 is equal to H2 and B1 is equal to B2 then the ratio is 1. जेव्हा दोन्ही त्रिकोणांमध्ये हाईट आणि बेस कॉमन असतो अशा कंडिशन मध्ये त्यांचा एरियाचा रेशो हा 1 असतो. म्हणजेच एरिया त्यांचा सेम असतो. असे दोन ट्रायंगल तुम्हाला पॅरलल लाईन मध्ये पाहायला भेटतील. सपोज दीज आर द टू पॅरलल लाईन्स. आता ह्या दोन पॅरलल लाईन मध्ये जर आपण हे असे दोन ट्रायंगल कन्सिडर केले पहा तर ह्या दोन ट्रायंगल्स मध्ये सपोज दिस इज ABC and this is DBC. आता हे दोन ट्रायंगल पॅरलल लाईन मध्ये असल्या कारणाने ह्यांची हाईट सेम आहे पहा आणि हा जो बेस आहे BC तो देखील दोघांमध्ये कॉमन आहे. सो दीज आर द टू ट्रायंगल हॅविंग सेम बेस अँड सेम हाईट. सो द एरिया ऑफ ट्रायंगल रेशो ऑफ देअर एरिया इज 1. दॅट मीन्स द एरियाज आर इक्वल. सो दीज आर द थ्री कंडिशन्स. Condition 1, 2 and 3. And this is important property for your basic proportionality theorem. Now we are starting with the practice set 1.1. Here the first question is, base of a triangle is 9 and height is a 5. Base of another triangle is 10 and height is a 6. Find the ratio of area of the triangles. आता आपल्याला या ठिकाणी पहा दोन ट्रायंगल्स बद्दल बेस आणि हाईट दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशो या ठिकाणी फाइंड करायला सांगितलेला आहे. तर मग अशा वेळेस आपण जी फर्स्ट आपली प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल या आधारे मी इथं असं लिहू शकतो A1 as A2 is equal to B1 as B2 into H1 as H2. याचं रिझन आपण लिहू शकतो प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे
ratio of area of two triangle is equal to the product of ratio of their corresponding bases and corresponding heights. यामध्ये B1 जी आहे बेस आपल्याला जो पहिला दिलेला आहे 9 and 5 असं दिलेलं आपल्याला, that is 9 is the base, 5 is the height there, divided by आता जो दुसऱ्याचा आपल्याला बेस दिलेला आहे तो किती आहे पहा 10 आणि 6, so that is 10 into 6. आता याला आपण सिम्प्लिफाय करणार आहोत. 3 ने सिम्प्लिफाय करू शकतो, 3 2 जा and 3 3 जा. याला 5 ने आपण सिम्प्लिफाय करू शकतो, 5 2 जा, so 2 into 2 that is 4 and this is 3 here, so 3 as 4 हा तुमचा फायनल रेशो या ठिकाणी आहे. Now see in the second question, in a figure, see this figure here, BC perpendicular AB, okay, AD perpendicular AB, BC is a 4, that is 4 here, and AD is 8. Then find the area ratio of area of triangle ABC as area of triangle ADB. आता हे जर दोन ट्रायंगल तुम्ही पाहिले तर या दोन ट्रायंगल मध्ये AB हा जो बेस आहे दिस इज ए कॉमन बेस, सेम बेस आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर दोन ट्रायंगल मध्ये बेस कॉमन असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो प्रमाणे असतो. Therefore, we see here in a triangle ABC and triangle ADB are triangles of same base. Therefore, area of triangle ABC as area of triangle ADB is equal to BC upon AD. Property of ratio of area of triangle. यामध्ये BC ची जी व्हॅल्यू आहे that is 4, AD ची आहे 8 and final answer is 1 as 2. तर अशा प्रकारे now see the question number 3. हा जो क्वेश्चन आहे तुम्ही तुमच्या बुक मध्ये पाहायचा आहे, शॉर्टली मी इथं लिहिलेला आहे. See this triangle, या ट्रायंगल मध्ये PS is perpendicular RQ and QT is perpendicular on PR. Now for this triangle we have given RQ is equal to 6, PQ is equal to 6, PR is equal to 10 and QT आपल्याला जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. कुठे आहे पहा QT, this QT we have to find. आता जो आपला ट्रायंगल PQR आहे या ट्रायंगलला ट्रायंगलच्या एरियाच्या फॉर्म्युल्याला दोन प्रकारे इथं लिहायचं आहे. सो इन ट्रायंगल पहा नीट PQR we can write area of triangle PQR is equal to half. याचा पहिला जो बेस आहे तो आपण PR कन्सिडर करू. PR इंटू हाईट काय असेल मग QT. इक्वेशन नंबर 1. Similarly, area of triangle PQR can be written as half into this is base that is RQ into height काय असेल मग PS. Equation number 2. So from equation 1 and 2, left side same है, therefore right side same लिहू आपण. Half PR into QT is equal to half RQ into PS. हे दोन्ही साइडचं जे हाफ आहे हे आपण इथं कॅन्सल आउट करू शकतो. आणि मग PR ची जी व्हॅल्यू आहे दॅट इज व्हॉट 12. QT आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. RQ पहा 6 into PS again 6. Therefore QT is equal to 6 into 6 divided by 12. So finally QT is equal to 6 2s and this is 3s. So 3 units. So this is answer. Now move on to question number 4.
In this what we have given, there are two triangle ABC, you can see in the diagram ABC and BC. हे जे दोन ट्रायंगल आहेत हे लाईन AB आणि BC या पॅरलल लाईन मध्ये सिच्युएटेड आहेत. मग या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला विचारला आहे. आता ट्रायंगल ABC मध्ये बेस जो आहे तो BC आहे, त्याचप्रमाणे BCD मध्ये सुद्धा बेस BC चा आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉमन बेस असणारे ट्रायंगल्स आहेत. ट्रायंगल ABC ची हाईट जर आपण AP गृहीत धरली आणि BDC साठी जर मी इथं हाईट ड्रॉन केली तर ही पॅरलल लाईन मधले परपेंडिक्युलर डिस्टन्सेस येतात जे की इक्वल असतात. म्हणजेच ह्या दोन ट्रायंगल्स साठी बेस देखील इक्वल आहे आणि हाईट देखील इक्वल आहे. तर मग अशा केसेस मध्ये आपली जी फोर्थ केस होती, चौथी जी कंडिशन, तिसरी जी कंडिशन होती त्यामध्ये, तिसरी कंडिशन, त्या कंडिशन प्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to area of triangle BCD that is equal to 1. म्हणजे बेस ही सेम आहे आणि हाईट ही सेम आहे म्हणून यांच्या एरियाचा जो रेशो आहे that is 1. And now the question number 5, हा जो क्वेश्चन 5 आहे पहा, यामध्ये PQ परपेंडिक्युलर BC तुम्हाला दिलेला आहे, AB परपेंडिक्युलर BC दिलेला आहे आणि आपल्याला काही ट्रायंगल्सच्या एरियाचे रेशो त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. हे आपण करत असताना फर्स्ट रेशो पहा PQB, फक्त ट्रायंगल प्रॉपरली व्यवस्थित पहा. PQB कुठे दिसतोय? PQB हा लहानसा ट्रायंगल आहे आणि PCB टोटल आहे. तर यामध्ये PQ ही हाईट कॉमन आहे म्हणून यांचा जो एरियाचा रेशो आहे तो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसच्या रेशो एवढा असला पाहिजे. सो PQ चा बेस काय आहे? दॅट इज BQ अँड PBC चा जो बेस आहे दॅट इज BC. हाईट सेम होती. नाउ सी द ट्रायंगल PBC. PBC हा मोठा ट्रायंगल आहे आणि ABC हा पूर्ण मोठा ट्रायंगल. आता या दोघांमध्ये BC जो बेस आहे हा कॉमन आहे म्हणजे हाईट डिफरंट आहे. सो दॅट इज रेशो इज इक्वल टू PQ अपॉन AB. अशा प्रकारे नाउ द थर्ड रेशो, ABC ट्रायंगल पूर्ण मोठा आहे आणि ADC कुठे आहे? हा इकडचा ट्रायंगल आहे. तर ह्या दोघांची पुन्हा हाईट AB दोघांमध्ये कॉमन आहे. देयरफॉर यांचा रेशो जो आहे ABC चा जो बेस आहे दॅट इज BC आणि ADC चा जो आहे दॅट इज DC. या बेसच्या रेशो एवढा यांचा एरियाचा रेशो त्या ठिकाणी आहे. नाउ द लास्ट रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC कुठे पहा? AD आणि C आणि PQC हा इकडे. आता हे जे दोन ट्रायंगल आहेत यांच्यामध्ये बेसही डिफरंट आहे आणि हाईटही डिफरंट आहे. देयरफॉर फर्स्ट बेस आपण या ठिकाणी घेऊ. ADC चा बेस आहे BC अपॉन BQ इनटू हाईटचा जो रेशो येईल दॅट इज AD अपॉन PQ. So here we finish with the exercise 1.1.